नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ सगळ्यांना. अस्सल मराठी या माझ्या यूट्यूब चॅनल आपले मनापासून स्वागत आहे. चला तर आज मी बनवणार आहे मऊ लुसलुशीत आणि टम्म फुगणाऱ्या भोपळ्याच्या घाऱ्या. मला तर भोपळ्याच्या घाऱ्या प्रचंड म्हणजे प्रचंड आवडतात. चहासोबत खाण्यासाठी तर खूप म्हणजे खूपच छान लागतात. तुम्हाला पण अशा भोपळ्याच्या घाऱ्या चहासोबत खायला आवडतात का? आवडत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आई शेतात गेल्या होत्या आणि तिथे वेलीवर मोठा भोपळा लागला होता. येताना त्या घरी घेऊन आल्या, पण घरी आल्यानंतर पाहिलं तर तो हवा तेवढा पिकला नव्हता. तो थोडा अजून कच्चा होता. त्यामुळे आम्ही एका कापडामध्ये गुंडाळून 1 महिनाभर तसाच ठेवला. 1 महिन्यानंतर छान असा भोपळा पिकल्यानंतर म्हटलं, चला तर आज मग घाऱ्या बनवून घेऊया. आईने छान असं सुरीने भोपळा कापून घेतला आणि त्याच्या बिया असं वेगळ्या केल्या. भोपळा हा सुरीनेच फोडावा लागतो. इतकं कठीण असतो की तो शेती किंवा चाकूने कट करताच येत नाही. त्यामुळे आम्ही भोपळा सुरीनेच कट केला. छान असे भोपळ्याचे छोटे छोटे काप करून घेतले आणि ते स्वच्छ करून घेतले. तुम्हाला वाटत असेल एवढे छोटे काप केले आहे तर याला किसायला कसे येणार? तर मी किसून भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार नाही, तर ह्या फोडी अशाच वाफवून भोपळ्याच्या घाऱ्या बनवणार आहे. आणि अशा भोपळ्याच्या घाऱ्या बनवण्याची सोपी पद्धत आहे. किसून बनवायला गेलं तर खूप म्हणजे खूप वेळ लागतो. त्यामुळे अशा सोप्या पद्धतीने घाऱ्या बनवल्या तर पटकन होतात. वाफवून बनवलेल्या घाऱ्या खूप मऊ बनतात आणि बनवायला पण खूप सोपी पद्धत आहे. त्यामुळे मी ह्याच पद्धतीने घाऱ्या बनवते. भोपळ्याचे काप असे छान स्वच्छ केल्यानंतर बिया त्याच्या बाजूला काढून घ्यायच्या आणि त्या बिया टाकून द्यायच्या नाहीत. छान वाळवायच्या आणि परसबागेत ते वेल चढवायला जागा असेल तिथे पुरायच्या, जे त्याला खूप छान छान असे भोपळे लागतील. भोपळ्याचे काप कट करून स्वच्छ केल्यानंतर वाफवण्यासाठी ते एका पातेल्यात घालून घ्यायचं आहे. सगळे काप एका पातेल्यात घालून घ्यायचं. सगळे भोपळ्याचे काप पातेल्यात घालून झाल्यानंतर ते वाफवण्यासाठी 2 तांबे पाणी घालायचं. तुमच्याकडे लहान भोपळा असेल तर 1 तांब्या पाणी घालून तुम्ही वाफवू शकता. हा मोठा असल्यामुळे मी 2 तांबे पाणी घालून छान असं वाफवून घेते. नंतर पातेलं गॅसवर ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर झाकण लावून अर्धा तास भोपळा वाफवून घ्यायचा आहे. भोपळा तुम्ही कुकरमध्ये शिट्ट्या देऊनही वाफवू शकता. पाहू शकता तुम्ही अर्धा तासाने छान असा भोपळा शिजलेला आहे. चमच्याने हलवून सगळे भोपळे शिजलेले आहेत की नाही चेक करून घ्यायचे. पाहू शकता आपले सगळे भोपळ्याचे काप छान असे शिजले आहेत आणि छान असे काप वाफवलेले आहेत. आता आपण हे थोडा वेळ थंड करायला ठेवूया. पाहू शकता आपण किती छान असा भोपळा शिजलेला आहे. थंड झाल्यानंतर थोड्या वेळाने त्याची साल काढून घ्यायची. एका पातेल्यात 1 वाटी पाणी घालून त्यात मी 1.5 किलो होईल एवढा गूळ वितळण्यासाठी ठेवले आहे. थोडा मोठा असल्यामुळे मी गूळ जास्त घातले आहे. घाऱ्या गोड झाल्या की खायला पण खूप छान लागतात, त्यामुळे मी गूळ जास्त घालते. आता आपले भोपळ्याचे काप थंड झाले आहेत. त्याची साल काढून आता त्यातला गर काढून घेऊया आपण. आणि असा सगळ्या भोपळ्याचा गर काढून घ्यायचा. खिसून घाऱ्या बनवण्यापेक्षा असा भोपळा वाफवून त्याचे गर काढून आपण घाऱ्या बनवल्या तर खूप म्हणजे खूप छान होतात आणि पटकन होतात. आता हे आपण सगळ्या भोपळ्याचे गर काढून घ्यायचे. आपण आता पाहू शकता आपण सगळ्या भोपळ्याचा गर काढून घेतला आहे आणि ते तांब्यानं छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. तुमच्याकडे मॅशर असेल तर ते मॅशरनं पण करू शकता तुम्ही. एका मिक्सरच्या भांड्यात 10-12 वेलची बारीक करून घ्यायची आहेत. थोडीशी साखर घालून वेलची छान बारीक करून घ्यायची आहे. पाहू शकता आपण वेलची बारीक करून घेतली आहे. मॅश केलेल्या भोपळ्याच्या गरामध्ये
सुंठ घालून घेतले आहे. आता चवीपुरतं थोडं मीठ घालायचे. मीठ घातल्यानंतर आपण बारीक केलेली वेलची पूड घालून घ्यायची. वेलची पावडर आणि सुंठ पावडर घातल्यामुळे घाऱ्यांना असा छान खमंगपणा येतो. कोणताही गोड पदार्थ करायचा म्हटला तर त्यात वेलची पावडर ही आलीच. वेलची पावडर घातल्यामुळे खूप टेस्ट छान लागते. कोणताही स्वीट डिश खूप छान बनतो. त्यामुळे मी सांगते कोणत्याही गोड पदार्थात वेलची पावडर ही आवर्जून घालावीच. ह्या सगळ्या गरामध्ये अंदाजे आपण 2 वाटी होईल एवढं बेसन पीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर येण्यासाठी 1 चमचा हळद घालायची. पण पिठामध्ये छान असा खोलगट भाग करून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये वितळवलेला गूळ सगळा घालून घ्यायचा. भोपळा खूप मोठा असल्यामुळे त्याचा गरही खूप निघाला आहे. त्यामुळे त्याला गूळ आणि पीठ सुद्धा ही जास्त लागेल. गूळ घातल्यानंतर छान असं सगळं एकत्र पीठ मिक्स करून घ्यायचं आहे. सगळ्या पिठाला गूळ लागेल असं छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण पाहू शकता सगळा गूळ छान असा मिक्स झालेला आहे पिठामध्ये. आता आपण जेवढ्या भोपळ्याच्या गरामध्ये गव्हाचं पीठ मावेल तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे. छान चाळणीनं चाळून गव्हाचं पीठ घालून घ्यायचं आहे. गव्हाचं पीठ घालून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. पीठ जरी आपल्याला पातळ वाटत असेल तर अजून थोडं थोडं पीठ आपण ऍड करून घ्यायचं आहे. बेसन पीठ मी छान घाऱ्यांना कलर येण्यासाठी आणि घाऱ्या मऊ होण्यासाठी घातले आहे. आता आपण गव्हाचं पीठ थोडं थोडं घालून छान पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ घट्टच मळून घ्यायचं. पातळ पीठ झालं की घाऱ्या बनवताना त्या पळपटाला चिकटतात. त्यामुळे पीठ जास्त पातळ करायचं नाही. छान असं घट्टच मळून घ्यायचं. त्या गरामध्ये जेवढं पीठ गव्हाचं बसतं तेवढं पीठ घालून घ्यायचं आहे. आपण पाहू शकता गुळामुळे पीठ किती चिकट झालेलं आहे. थोडं थोडं गव्हाचं पीठ ऍड केल्यामुळे चिकटपणा कमी होतो आणि पिठाचा गोळा छान बनतो. त्यामुळे थोडं थोडं गव्हाचं पीठ ऍड करत पीठ छान असं घट्ट मळून घ्यायचं. जेवढे भोपळ्याच्या गरामध्ये गव्हाचं पीठ मावेल तेवढंच घालायचं आहे. जर गव्हाचं पीठ जास्त झालं तर भोपळ्याच्या घाऱ्या खूप चांबट बनतात. घाऱ्या चांबट झाल्या की ते लवकर तुटत नाहीत आणि खाताना पण छान लागत नाहीत. जेवढा भोपळ्याचा गर बनवला आहे त्यात तेवढं पीठ मावेल तेवढंच घालायचं आहे. शकता आपण छान असा पिठाचा गोळा बनवून तयार झालेला आहे. थोडा वेळ आपण असंच भिजवण्यासाठी ठेवून देऊया. वेळ पीठ भिजल्यानंतर आता आपण घाऱ्या बनवायला सुरुवात करूया. गोळ्यांना लावण्यासाठी छान असं गव्हाचं पीठ चाळणीनं चाळून घेऊया. आता आपण छोटे छोटे गोळे बनवून घाऱ्या अशा गोल छान लाटून घेऊ. तेल कढल्यानंतरच घारी छान तळून घ्यायची आहे. तेल जर कढलं नसेल तर आपले घाऱ्या फुगणार नाहीत. त्यामुळे आपण तेल छान कढल्यानंतरच त्यात घाऱ्या तळून घ्यायच्या आहेत. आता आपण एक एक घाऱ्या तेलामध्ये सोडून घ्यायच्या आणि छान असा कलर येऊपर्यंत घारी तेलामध्ये तळून घ्यायची. शकता घारी आपली छान अशी फुगलेली आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे. बेसन पीठ घातल्यामुळे घाऱ्यांना कलर पण छान येतो आणि घाऱ्या खूप म्हणजे खूप मऊ बनतात. छान असा कलर येऊपर्यंत घारी तळून घ्यायची आहे. बघू शकता आपण घाऱ्यांना किती छान आणि सुरेख कलर आलेला आहे. आता एका प्लेटमध्ये घाऱ्या काढून घ्यायच्या.
घारे आपण एक एक गोळा बनवून सुद्धा लाटू शकतो किंवा असा एक मोठा गोळा घ्यायचा आणि चपातीच्या आकारा एवढा लाटून घ्यायचा. आता गोळा थोड्या आकाराचा लाटून झाल्यानंतर त्याच्यावर मी थोडे तीळ टाकून घेतले आहे. तीळ घातल्यामुळे घारी दिसायला पण खूप छान लागते आणि खायला पण खूप मस्त लागते. त्यामुळे तुम्ही तीळही वापरू शकता किंवा खसखस असेल तर खसखसही वापरू शकता. मोठ्या आकाराची लाटून घेतल्यानंतर कडाची जी प्लेट असेल त्याच्यानं घारे असे गोल उठवून घ्यायचे आहे. अशा पद्धतीने घाऱ्या बनवल्या तर खूप पटकन बनतात. तर मी तीळ घातलेले घारे छान तळून घेते. घाऱ्या छान लाल कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. घाऱ्या छान एकसारखा कलर येऊपर्यंत तळून घ्यायचे आहेत. कलर येऊपर्यंत छान अशा पलटत राहायच्या आहेत. पाहू शकता छान अशा घाऱ्या फुगलेल्या आहेत. तेल छान कडल्यानंतर घाऱ्या तळायसाठी तेलामध्ये घालायचे आहेत. छान असं तेल कडलं की घाऱ्यामध्ये तेल जास्त राहत नाही. त्यामुळे तेल कडक झाल्यानंतरच घाऱ्या तळण्यासाठी घालायच्या. पाहू शकता घाऱ्यांना कलर किती छान आलेले आहेत आणि घाऱ्या छान अशा फुगलेल्या पण आहेत. छान अशा घाऱ्या बनवून तयार झाल्या आहेत. पाहू शकता आपण खूप म्हणजे खूप छान घाऱ्या बनल्या आहेत. तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. थँक यू.